आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सेवेत कायम करण्यासाठी रवींद्र गांगुर्डे यांचा वनविभागाला उपोषणाचा इशारा। ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या अंतर्गत 1993 पासून वनमजूर म्हणून कार्यरत असणारे तसेच तब्बल 33 वर्षापासून आपली अविरतपणे सेवा देणारे रवींद्र गोपीनाथ गांगुर्डे राहणार मुल्हेर यांनी थेट सहाय्यक वनसंरक्षक कार्यालय मालेगाव येथे आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। तसेच गांगुर्डे यांनी या संबंधित लेखी निवेदन सुद्धा दिले। हे निवेदन उपसंरक्षक पूर्व भाग नाशिक 1 सहाय्यक वनरक्षक मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन व वनपरिक्षेत्र अधिकारी नामपूर रोजगार हमी योजना अधिकारी यांना सुद्धा दिले। या लेखी निवेदनात गांगुर्डे यांनी स्पष्ट म्हटले की वनमजूर म्हणून माझी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी, यासाठी वेळोवेळी मी संबंधित वनविभाग व वनविभागाला लेखी निवेदन देत आहे। तसेच या प्रकरणी न्यायालयाने वनमजुरांच्या बाजूने निकाल देत तब्बल 44 वनमजूर यांना एकत्रित कायम करण्याचे आदेश दिले होते, परंतु तसे झाले नाही। त्यामुळे संबंधित वनविभाग यांनी वनमजुरांच्या विरोधात जात उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती। खालील न्यायालयाचा निकाल कायम ठेवत उच्च न्यायालयाने सुद्धा आपला निकाल या वनमजुरांच्या बाजूने देत वनमजुरांना कायम सेवेत देण्याचा आदेश दिलाय। परंतु संबंधित वनविभाग या दोन्ही न्यायालयाचा अवमान करत व कायमस्वरूपी नियुक्ती करण्यास टाळाटाळ करत आहे आणि शासनाकडून आम्ही केलेल्या कामाचा योग्य मोबदला देण्यासाठी विविध लाभ मिळावे यासाठी मी हे उपोषणाचे शस्त्र हाती घेत आहे। ताहराबाद वनपरिक्षेत्र याचा एक विभाग आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी नामपूर रोजगार हमी योजना तसेच 34/2000 प्रकरण हे वनमजुरांच्या बाजूने निकाल लागला होता। त्या निकालाला आव्हान देण्यासाठी वन विभागाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती। तिथे पण वन कामगारांच्या बाजूनेच निकाल लागलाय। असे सर्व असताना सुद्धा आम्हाला न्याय मिळत नसल्याने आम्ही उपोषणात बसत आहोत, असे त्यांनी निवेदनात म्हटले। या अनुषंगाने रवींद्र गांगुर्डे दिनांक 21/7/2026 रोजी उपोषणाचा पवित्रा हाती घेणार आहेत। ताहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालय किंवा संबंधित वन विभाग यांच्या जाचाला कंटाळून मागील वर्षीच एका वनमजुराचा बळी गेला। त्यांना शासनाकडून काय न्याय मिळाला हे अद्याप गुलदस्त्यात आहे। आता रवींद्र गांगुर्डे सारखे एक कर्तबगार व एकनिष्ठ असणारे वनमजूर जर उपोषणाचा पवित्रा हाती घेत असतील तर आणि या दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न संबंधित आंदोलनकर्ते यांच्या परिवाराकडून व विविध समाज माध्यमांकडून वन विभागाला विचारला जात आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे।